माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. सप्तम स्कंद भाग 23. आजपासून सप्तम स्कंद सुरू. प्रल्हाद चरित्र. सुतांनी दुसऱ्या दिवशी श्रोत्यांना प्रल्हादचे चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. अर्थात शुकदेव परीक्षिताला गोष्ट सांगत होते. त्या गोष्टीचा संदर्भ धरून ते पुढे म्हणाले. ऋषीजन हो, परीक्षित सर्व गोष्टी ऐकता ऐकता विचार करीत होता. परमेश्वर सर्वांची सम, त्याला सगळे सारखे, मग प्रत्येक वेळी देवतांचा कैवार का? सर्व दैत्यांची त्याचे वैर कसे? त्याला पक्षपात करण्याचे कारण काय? तो अवतार घेतो तो देवासाठीच का? पराक्रमी दैत्य म्हणजेच सुद्धा परमेश्वरी अवतारच नव्हे का? पण या प्रश्न शुकदेवांना विचारावा का नाही असाही विचार त्याला पडला. पण अंतर्ज्ञानी शुकदेव स्मित करीत होते. परीक्षिताला धीर आला. त्याने आपली शंका बोलून दाखवलीच. शुकदेवाने त्या शंकेचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी उत्तर दिले. राजा, देवादिदेव इंद्राची बाजू घेण्यासाठीच अवतार होतो असे नाही. सत्व, रज, तम तिन्ही गुण भगवान विष्णूला सारखेच. पण प्रकृतीत जेव्हा तिन्ही गुणांपैकी कोणताही एक जास्तच प्रादुर्भूत होतो तेव्हा खरे काय झालेले असते? तो गुण परमेश्वराच्या तर्क केलेल्यामुळेच वाढलेला दिसतो. आपल्या मायेच्या ठिकाणी तोच हे तिन्ही गुणांचे खेळ करून दाखवित असतो. मोठमोठे दैत्य जगावर सत्ता चालवितात, ती परमेश्वराचीच सत्ता असते. सात्विक लोकांना ती आवडत नाही. त्या गुणांच्या आधाराने जी जीवोपाधीची चेतना कार्यरूप झालेली असते तिलाच साधू, देवता इत्यादी नाना रूपे आलेली असतात. रजस्तम वाढले की त्यातून आसुरी शक्ती सारख्या दिसतात. तीही प्रभूची लीलाच असते. तुला साधे उदाहरण देतो. समता प्रस्थापित करणे हे ईश्वराचेच काम आहे, पण ते अनेक कार्यासाठी एक आहे. तराजूच्या एका पारड्यात भार ठेवणे, दुसऱ्यात वस्तू ठेवणे, समतोल होईपर्यंत वस्तू कमी जास्त करणे हे विक्रेता एकटाच करतो ना, तसे समज. मारणारा, मरणारा, मारण्याची क्रिया सर्व काही तोच आहे. समयानुसार भगवंताला सृष्टी वाढवावीशी वाटली तर रजगुणाचा उपयोग तो करतो. पोषणासाठी सुखरूपी बंधन करणाऱ्या सत्वगुणाचा व खेळ आवरावासा वाटला तर विलयात्मक तमोगुणाचा तो उपयोग करतो. या बाबतीत धर्माच्या राजसूय यज्ञात नारद युधिष्ठिर संवाद झाला होता. शिशुपालाला श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने वध केला. त्याचे 100 अपराध झाले होते. युधिष्ठिराच्या यज्ञसभेत शिशुपाल श्रीकृष्णाला अपमानकारक शब्द बोलला. त्यावेळी काय झाले? शिशुपालाच्या शरीरातून त्याचा जीवात्मा सूक्ष्म कोशासह निघाला. ज्योतीसारखा प्रकाश पाडीत श्रीकृष्णाच्या शरीरात लुप्त झाला. युधिष्ठिराला वाटले, आपण एवढे कृष्णाचे मित्र, भक्त, आप्त, पण आपली एवढी तन्मयता आहे की नाही कुणास ठाऊक. नारद मुनींना त्याने विचारले की शिशुपालाने श्रीकृष्णाशी वैर केले आणि त्याला ही उच्च गती कशी मिळाली? नारद त्यावेळी म्हणाले, कुंतीपुत्रा, अरे शिशुपाला इतके कृष्णाचे ध्यान तुम्ही अष्टप्रहर केले आहे का? पहा म्हणाला विचारून दंत वक्र शिशुपाल दोघेही जन्माला आले. बोबडे बोलायला लागले. तेव्हापासून कृष्णाला शिव्या मोजित आहेत. त्यांचे सगळे लक्ष कृष्णाचे वाईट कसे करता येईल याकडे त्यात झाले काय की काय. त्यांच्या जीवाचे सगळे अवधान कृष्णाकडेच. कंसासारखे ते सर्वदा सर्वत्र द्वेषभावाने कृष्णाचेच चिंतन करीत होते. तुम्ही असे केलेले नाही. तुमची प्रेमभावना उत्कट अनन्य आहे का? सर्व भाव भगवंताचेच निर्माण केले. कोणत्याही भावनेने त्यांचे चिंतन झाले तरी त्याचेच. उत्कट भावामुळे जडदेह पडताच त्यांना गती दुसरी कुठली? गोपींनी कामणीने, कंसाने भयाने, यादवांनी परिवार स्नेह भावनेने, तुम्ही पांडवांनी सख्य भावाने, माझ्यासारख्यांनी भक्तीने, शिशुपालाने द्वेषाने, पण त्याच कृष्णाचे ध्यान केले. म्हणून भक्त किंवा शत्रू कोणी असला तरी अनन्य भाव असली तर भगवंताशी तो एकरूपच होणार. परीक्षिता, जय विजयाच्या शापविचनामुळे आसुरी कोटीत जन्म झाला हे तुला पूर्वी सांगितलेच. 3 जन्माने ते पुन्हा विष्णूचे द्वारपाल होणार असे त्यांना त्यानेच सांगितले होते. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे जय विजयच. त्यातील हिरण्याक्षाचा वध वराह अवतार घेऊन विष्णूने केला तेही तुला विदित आहेच. नारदाने युधिष्ठिराला ही गोष्ट सांगितली तीच मी तुला सांगतो. हिरण्याक्षाचा वध झाला तेव्हा हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला. त्याने सर्व दैत्यांना बोलावले व त्यांना म्हटले, महाप्रतापी दितीपुत्रांनो,
हिरण्यक्षाला वध करण्याचे काम करणारा विष्णू हा आपला शत्रू. वीर हो मी शूलाने त्याचा गळा कापीन, रक्ताचे पाट वाहीन, त्याच्या रक्ताने माझ्या भावाचे तर्पण करीन. विष्णूचा मूळ स्वभाव निपक्षपाती होता, पण आता तो फक्त देवतांचीच बाजू घेतो. आता त्याची कुणीही थोडीशी स्तुती केली की तो त्याचा कैवार घेतो, त्याला मोठा मान देतो. आपण त्याचा नाश केला की हे बाकीचे सारे देव आपण सुकून वाळून जातील. आता तुम्हाला मी सांगतो तसे करा. काय करायचे? साऱ्या पृथ्वीवर हिंडा, जेथे यज्ञ होत असतील तेथे विध्वंस करा, ब्राह्मणांना मारा, गायींचा वध करा, वेद नष्ट करा, वर्णाश्रमाचा उच्छेद करा. वेद, यज्ञ, धर्म, कर्म हाच विष्णूचा आधार, तो नष्ट करून टाका. जाळा, तोडा, फोडा, मोडा, दया मुळीच करू नका. लहान मोठा बघू नका, स्त्री पुरुष विचारू नका. विष्णू भक्ताचा नायनाट करा. जा, तुम्हाला पूर्ण अधिकार दिले. झाले. आधीच दुष्ट बुद्धीने दुसऱ्याला छळण्यात आनंद मानणारे दैत्य, त्यांनी अक्षरशः आज्ञापालन केले. नगरे पेटवली, गावे नष्ट केली, गोठे पाडले, गायींना मारून टाकले, गवळ्यांचे जीव घेतले, आश्रम पेटवून दिले, उपवने तोडून टाकली, पूल मोडून टाकले. सर्वत्र विप्रांना त्रस्त केले, नष्टभ्रष्ट केले. देवदेवता लपून छपून पृथ्वीवर राहू लागल्या. हिरण्यकशिपूने हिरण्यक्षाच्या पुत्राचे, पतीचे व आपल्या मातेचे सांत्वन केले. मृत्यू हा देहाचा विकार आहे, आत्मा निर्विकारच असतो, तो मरत नसतो, तेव्हा शोक करू नका, असे नाना प्रकारच्या युक्त्यांनी सांगितले. दितीने आपला शोक आवरला. हिरण्यक्षाच्या पुत्रानेही शोकाला आवर घातला. परीक्षिता नारद युधिष्ठिराला पुढे गोष्ट सांगत होते की ती ऐक. शुकदेव म्हणाले. नारद म्हणाले, पंडू पुत्रा, हिरण्यक्ष मरण पावला तेव्हा आपण मृत्यूवरच विजय मिळवावा असे हिरण्यकशिपूने ठरविले. मी अजरामर व अजय होईन, पृथ्वीचा एकमेव सम्राट होईन, ब्रह्मदेवाप्रमाणेच सर्व पृथ्वीच्या वर सत्यलोकात विराजमान होईन. तपश्चर्येने मी पाप पुण्याचे हिशोबच बदलून टाकीन. विष्णुपदाची काय किंमत? कल्प संपला की तेही नष्ट होते. मी तर काळावर विजय मिळवेन. हिरण्यकशिपूने असा दृढ संकल्प करून तप केले. त्यामुळे त्रैलोक्य ढळमळू लागले. तपाच्या अग्नीने देवही होरपळू लागले. त्यावेळी देवांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली आणि हिरण्यकशिपूला तपासून परावृत्त करण्यास सांगितले. अनर्थाची परंपरा थांबविण्यास सांगितले. ब्रह्मदेव, भृगु, दक्ष आदी प्रजापतीसह हिरण्यकशिपू जवळ आले. तो मंदराचलाच्या एका दरीत कित्येक वर्ष तप करीत बसला होता. त्याच्या भोवती वारूळ झाले होते. त्याचे मांस, मेद, रक्त सगळे मुंग्यांनी वाळवीने खाल्ले होते. त्यांचे प्राण केवळ स्थित राहिले होते. प्रथम तो दिसलाच नाही, पण जेव्हा तो कुठे आहे समजले तेव्हा ब्रह्मदेवाने त्याच्या तपाची प्रशंसा केली. दैत्य श्रेष्ठ, धन्य तुझी निष्ठा, धन्य तुझे तप. अरे, असे कठोर तप अजून कोणी केले नाही. कुणाही मर्त्य प्राण्याला शक्य नाही. तू मला अंश केलेस, तुला काय पाहिजे ते माग. असे म्हणून ब्रह्मदेवाने त्या वारुळावर आपल्या जवळच्या कमंडलूतील पाणी सिंचन केले आणि तत्काळ हिरण्यकश्यपू पुन्हा पूर्ण वयोयुक्त, सुंदर, तरुण, तेजस्वी, बलवान झाला. वारूळ फोडून तो बाहेर आला. हंसावरून आलेला ब्रह्मदेव त्याला दिसला. भृग आणि दक्ष दिसले. इतर काही ऋषी दिसले. त्या दैत्यांनी ब्रह्मदेवाला नमन केले. अतिशय आनंदित होऊन त्याने ब्रह्मदेवाची स्तुती स्तोत्र गायली. ब्रह्मदेवाने त्याला पुन्हा वर मागायस सांगितले. तेव्हा दैत्य म्हणाले, प्रभू, तुम्ही सर्व दैत्यामध्ये श्रेष्ठ आहात. तुम्ही मला असा वर द्या की मला मनुष्य किंवा प्राणी, देव किंवा दैत्य, नाग आदी प्राणी, त्याचप्रमाणे तुम्ही उत्पन्न केलेला किंवा दुसऱ्या कोणी उत्पन्न केलेला प्राणी यापासून मरण येऊ नये. दिवसा किंवा रात्री, घराबाहेर किंवा घरात, अस्त्राने किंवा शस्त्राने, पृथ्वीवर, पाताळात किंवा आकाशात मला मरण येऊ नये. युद्धात माझ्या सामना कुणालाही करता येऊ नये. समस्त सृष्ट प्राण्यांचा मी सम्राट व्हावे. मला तुमच्या इतका मोठा मान मिळावा. पूर्ण योगेश्वर्यही मला प्राप्त व्हावे. फार चातुर्याने दैत्याने अमरपणा, अजिंक्यपणा मागून घेतला होता. त्याचा अर्थ ब्रह्मदेवाला मनमन कळला. तरी त्याने उदारपणाने हिरण्यकशिपूला तो वर दिलाच. प्रभूची लीला विलक्षण आहे असा विलक्षण वर मिळाला आणि तो महाकाली दैत्य विष्णूचा द्वैत करू लागला. त्याने त्रैलोक्य जिंकले. सर्व देवांवर विजय मिळविला. इंद्रपुरी त्याची झाली. लोकपाल आज्ञा पाळू लागले. अप्सरांचे नुपूर त्याच्या मनोरंजनासाठी शब्दायमान होऊ लागले. त्याला सारे भीत
सूर्यापासून किन्नरापर्यंत, मानवापासून पशु पक्ष्यांपर्यंत सारे त्याला वंदन करीत. सदा न कदाच उत्कट गंध असलेले मद्य पिऊन मस्तीत राही. ज्ञान, बळ, योग, तपस्या कशाचे तो कमी नव्हता. ब्रह्मा, विष्णू, शिव याशिवाय सर्व देव त्याचे ऐकत. युधिष्ठिरा, अरे मी व तुमरू सुद्धा त्याच्या पुढे भयाने थरथरत विनावादन गायन करीत होतो. पंचमहाभूते त्याला अंश, यज्ञाचा भाग त्यालाच मिळाला. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी याचे सर्व गुण त्याच्या सेवेला. सर्व उपभोग एकछत्री त्रैलोक्याचे राज्य त्याला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले होते. पण मुळात असुरी बुद्धीच्या त्या दैत्याला अंतरंगात तृप्ती होती काय? एवढे तप केले तरी तो इंद्रियांचा दास होता. युधिष्ठिरा, तरीसुद्धा तो विष्णूचा पार्षद म्हणजे द्वारपाल विजय होता, हे विसरू नको. विष्णूशी वैरभावाने तो युक्त होता. त्याचे विष्णू चिंतनच चालले होते. हिरण्याक्ष मरण पावल्यापासून अखंड वैराने त्याने विष्णूचा ध्यास घेतला होता. त्याच्या छळाने त्रासून प्रजेने मनोमन विष्णूचा धावा केला. आकाशवाणी झाली ती फक्त साधू जनांना ऐकू आली. स्वतःचा पुत्र प्रल्हाद याचा जेव्हा द्वैत द्रोह करील तेव्हा मी याला ठार मारीन. साधू जनांना दिलासा वाटला. आता हा दैत्य किती बलाढ्य असला तरी तो मेल्यातच जमा आहे असे त्याला वाटले. देवतांनी वाट पाहण्याचे ठरवले. हिरण्यकशिपूला 4 पुत्र होते. किती मुलं? 4. त्यात प्रल्हाद लहान पण गुणांमध्ये महान होता. ब्राह्मण फक्त सौम्य स्वभावाचा, खरे बोलणारा, मन ताब्यात ठेवणारा, प्राणीमात्रांवर प्रेम करणारा, थोरांना वंदन करी, निर्धनांवर माया करी, त्यांना सहाय्य करी, गुरु देव यांना मान देई, बरोबरीच्या मुलांशी स्नेहाने वागे, मनात अडी ठेवीत नसे, दुःख सहन करी पण दुसऱ्याला दुःख देत नसे, त्याला कसलाही हव्यास नसे. जन्माने तो दैत्य पण स्वभावाने अगदी सात्विक देवासारखा होता. त्याचे गुण किती वर्णावे, पण एक गुण सर्वांवर कळस करणारा होता, तो म्हणजे भगवान विष्णूवर अगदी जन्मापासून प्रेम, सहज भक्ती. प्रल्हादाला वाटे विष्णू आपल्या जवळच आहे, आपल्याला मित्र, आपलाच मित्र आहे, सदा बरोबरच जेवतो, बसतो, चालतो, फिरतो. कधी वाटे देव आपल्याला सोडून गेला आणि तो मुसमुसून रडे. कधी वाटे देव धावत धावत आला आणि त्याने मिठीत घेतले आहे आणि तो खुदखुदून असायला लागे. ध्यानात चतुर्भुज मूर्ती पाही गायला लागे. उत्कंठेने कधी देवा ये रे ये रे म्हणून ओरडे. कधी प्रेमावेशाने नाचे, वासुदेवा नारायणा वासुदेवा नारायणा असे नाम उच्चारित टाळ्या वाजवीत जणू भगवंताबरोबर खेळत नाचत राही. स्वतःला विसरून विष्णूच्या प्रमाणेच दिसू लागे. गंभीर मुद्रा करून बसे. हृदयात घननीळ विष्णूच्या चरणांचा कोमल स्पर्श अनुभवून कधी कधी कमलनेत्र मिटून ध्यान अवस्थेत रोमांचित होऊन बसे. अर्धवट उघड्या डोळ्यातून आनंद सरसा तेव्हा तो पूर्वाही. भगवंतावरील प्रल्हादाची भक्ती अशी विलक्षण होती. त्याच्या संगतीत येणाऱ्या मुलांना तो फारच आवडे. त्याच्याही मनात भक्तीचा उद्भव होई. युधिष्ठिरा, पिता वैरभावाने विष्णूचा विचार करी, तर पुत्र प्रल्हाद दास सखा या भावाने विष्णूचे चिंतन करी. हे दोघेही अनन्याचे होते, पण गंमत पहा, अज्ञानामुळे पित्याला प्रल्हादाचे गुण दुर्गुणच वाटले. आपल्या सद्गुणी पुत्राचाही हिरण्यकशिपूने द्वेष केला. त्याचा नाश करण्याचा खूप प्रयत्न केला. कसा ते ऐका. शुक्राचार्य हे दैत्यांचे पुरोहित होते. त्यांचे षंड व अमर्क असे 2 पुत्र होते. राजगृहाजवळच ते राहत. प्रल्हादासह इतर मुलांना राजनीती, अर्थकारण वगैरे शिकवित असत. प्रल्हाद त्यांचे दिलेले धडे लगेच तोंडपाठ करून दाखवे, पण मनातून मात्र त्याला हे काही आवडत नसत, कारण राजनीतीत खोटेपणा शिकावा लागे. एके दिवशी काय झाले, हिरण्यकशिपूने प्रल्हादाला जवळ घेतले. त्याला त्याने विचारले, प्रल्हादा, चल तुला सर्वात जास्त काय आवडते? प्रल्हाद म्हणाला, बाबा खरे सांगू का, जगातले प्राणी मी व माझे यात गुंतले आहेत. त्या दुःखरूपी घराचा त्याग करून जीव जर भगवंताला, त्या श्रीहरीला शरण गेले तर मला फार फार आवडेल. त्याचे बोलणे ऐकून त्याचा पिता एकदम खरखरा हसू लागला. मुलाकडे एकदा पाहून तो म्हणाला, लहान मुलांची मने दुसऱ्या लोकांनी काहीतरी सांगितले की अशी बिघडतात. शिक्षण देणाऱ्या लोकात कुणीतरी विष्णू वेडा ब्राह्मण शिरलेलं दिसतंय वाटतं. त्याने लगेच आज्ञा केली, त्या बालकाला
बालकावर कडक दृष्टी ठेवा. त्याला कोण काय सांगतात, तो कोणाजवळून काय शिकतो, इकडे लक्ष ठेवा, नीट लक्ष ठेवा. त्याने वाटेल तसल्या गोष्टी शिकता कामा नये. प्रल्हाद तेथून उठला. पुन्हा त्याला गुरुच्या घरी सेवकांनी नेले. गुरु हेंड अमर्क यांना राजाची आज्ञा कळलीच होती. आपल्यावर नसता दोषारोप नको. उगीच प्रल्हाद काहीतरी बोलेल आणि आपले नाव वाईट. त्याने प्रल्हादाला विचारले, बाळा प्रल्हाद, राजकुमारा, तू अगदी खरं सांग, तुला हे कुणी सांगितले की तुझी बुद्धी अशी उलटी कशीच चालली? राजाने विचारले. तेव्हा तू जे बोललास ते तुझे आपल्या बुद्धीचे होते की दुसऱ्याने पढवले तसे बोललास? आम्ही तुझे शिक्षक ना, आम्ही नाही तुला शिकवले, मग तू हे कुठे शिकलास? प्रल्हादाने दोघांकडे एकदा पाहिले. राजाबद्दल त्यांना वाटत असलेल्या भीतीची त्याला गंमत वाटली. तो त्यांना म्हणाला, गुरुजी, मी व माझे यात अडाणी मनुष्यच फसतात. मी ती हरीची माया आहे. माझा त्या हरीला नमस्कार आहे. अडाणी मनुष्याला तो हरी, तो परमात्मा कृपा करूनच ज्ञान देतो. तसे झाले तरच हरीचे ज्ञान होते, नाही तर ब्रह्मदेवाला सुद्धा ते कळणार नाही. माझी बुद्धी उलटी कशी चालते असे विचारता कामा ना तुम्ही. अहो, त्या श्री हरीनेच माझी बुद्धी उलटी करून टाकली पहा. माझे मन त्याच्याकडेच धावते हो सारखे. चुंबकाकडे लोह खेचले जाते ना, तसेच अगदी. गुरु चुपचाप बसले. राजा काय म्हणेल? हा पोरगा राजाच्या मनाविरुद्धच गोष्टी बोलतो. आपोली आता 100 भरेल. त्याने प्रल्हादाला मार देण्याचे ठरवले. अरे छडी आणा पाहू. ते म्हणाले, हा मुलगा बिघडला. दैत्य कुळाचा कलंक आहे हा नुसता. त्याला शिक्षाच केली पाहिजे. दैत्य कुळाच्या चंदनवनात ही बाबूळ कुठून आली? दैत्य कुळाच्या चंदनवनात ही बाबूळ कुठून आली? किती छान उपमा दे. आणि खरेच त्यांनी प्रल्हादाला हरिभक्तीच्या वेळापासून सोडविण्यासाठी नाना उपाय केले. गोड बोलून, धमकावून, फूस लावून, मारून, उपाशी ठेवून, शिक्षा करून काही प्रभाव पडला नाही. त्याला त्यांनी इतर जे जे काही शिकवले ते सगळे प्रल्हादाने आत्मसात केले. कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचे उत्तर तयार. गुरूंना वाटले की आता प्रल्हादाला राजाकडे न्यावे. तोच त्याची परीक्षा केली. चांगले नटवून सजवून प्रल्हादाला राजापुढे त्यांनी उभे केले. पित्याच्या चरणी वंदन करून तो जवळच उभा राहिला. राजाने त्याला प्रेमाने जवळ घेतले. तो वात्सल्याने प्रल्हादाचे मुखावलोकन करीत म्हणाला, प्रल्हादा, गुरुजींजवळ विद्या शिकतोस ना, ते चांगले शिकवतात ना तुला? मग सांग बघू, काय शिकलास? एखादी चांगली गोष्ट सांग. प्रल्हादाने काय सांगितले? युधिष्ठिरा, सदोदित भक्ती रसात चित्त बुडलेले तो प्रल्हाद राजनीती काय सांगणार? अर्थव्यवहार काय सांगणार? राजाने चांगले काय ते सांग म्हटले. तेव्हा प्रल्हादाने भक्तीचे रहस्य सांगायला सुरुवात केली. रहस्य सांगायला प्रारंभ केला. नवविधा भक्तीचे प्रकार त्याने सांगितले. श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवा, अर्चन, वंदन, दास्य, आत्मनिवेदन. बाबा, ही विष्णुभक्ती कशी करावी हे शिकणे हेच उत्कृष्ट अध्ययन आहे असे मला वाटते. राजा भयंकर रागवला. हो, राजा भयंकर रागवला. पण प्रल्हादावर रागवण्याआधी तो त्याच्या गुरुजींवर जास्त रागवला. गुरुजीने गयावया केल्या. आपण काही प्रल्हादाला असल्या गोष्टी शिकवल्या नाही. महाराज, आम्हाला क्षमा करावी अशी विनंती केली. राजाने मग प्रल्हादाला धारेवर धरले. बोल, कोणी शिकवले तुला हे? गुरुजींनी नाही ना, मग कोणी शिकवले? माझ्यासमोर असे बोललास तर याद राख, मला मुळीच आवडणार नाही. विष्णूचा मी शत्रू आहे. त्याने तुझ्या काकांना मारले, आपल्या कुळाचा घात केला आणि तू सरळ त्यांचीच भक्ती करतोस. बाबा, प्रल्हाद हात जोडून म्हणाला, बाबा, डोळे, कान, मूक, नाक, स्पर्शेंद्रिय यांनी जे जे भोग घेतात त्यांनी व्यर्थ दुःख मात्र संपादन केलेले आहे. पुन्हा पुन्हा भोग भोगूनही तेच उष्टे भोग लोक भोगतात. आंधळ्यानेच मार्ग दाखवावा, तसा जो तो इतरांना यलोक परलोकातील सुखाची प्राप्तीच मोठी आहे. वेदोक्त काम्य कर्म करा, भोग मिळवा असेच सांगतो. सगळेच नरक, मृत्यू, स्वर्ग यांच्या चक्रात सापडले आहे. बाबा, गर्व करून उपासना करण्यात मरणापासून मुक्ती होत नाही. भगवंताची निष्काम भक्ती आणि संतांच्या पायांचे वंदन करण्यातच परमहित आहे. मलाही गुरुजींनी शिकवले नाही, मलाही माहीतच आहे. राजाच्या अंगाचा क्रोधाने भडकाच उडाला. त्याने आपल्या मांडीवरून प्रल्हादाच्या बकोटीला धरून धाट दिशी त्याला खालच्या रत्नखचित चकचकीत सभाभूमीवर आदळले.
तो धडपडत उठला. पुन्हा शांतपणाने त्याने पित्याला नमस्कार केला. पित्याला नमस्कार केला. प्रल्हादाची आई राणी कयाधू जवळ सिंहासनावर बसून पाहत होती हा प्रकार. अचानक हे सर्व पाहून ती चटकन जागीच उभी राहिली. आपल्या पतीला मुलाशी प्रेमाने बोलावे, वागावे असे ती काहीतरी बोलणार, तोच राजा गरजला. दैत्यांनो, सेवकांनो, तत्काळ जा आणि या प्रल्हादाला मारून टाका. त्याला जिवंत ठेवून नाही चालणार. माझ्या शत्रूचा गौरव माझ्यासमोर. एवढासा पोर, अजून 5 वर्ष पुरी झाली नाहीत, तोच आई बापाचे वात्सल्य विसरतो. कृतज्ञ कुठला? आणि त्या आई विष्णूच्यासाठी तरी हा काय करणार आहे? असाच कृतज्ञपणा माझा पुत्र झाला म्हणून काय झाले? तो जो अहितकारक असेल तो शरीराचा भागसुद्धा कापून काढावाच लागतो ना. न जाणो विष्णू जन्म घेऊन आमच्या कुळात शिरलाय की काय? कोणत्याही उपायाने याला मारलेच पाहिजे. तत्काळ विक्राळ तोंडाचे, फिसकारलेल्या केसांचे कृष्णवर्णीय दैत्य त्रिशूळ घेऊन धावले. गौरवर्ण सुंदर सात्विकतेची बालमूर्ती तसा 5 वर्षाचा प्रल्हाद. सर्वांनी त्याच्यावर भराभर त्रिशूळाचे घाव गेले. ज्यांना पाहावेना त्याने गपकन डोळे मिटून घेतले. माता कयाधू दिग्मूढ होऊन शुद्ध हरपून पडली. वटारलेल्या डोळ्यांचा, फेंडारलेल्या नागपुड्यांचा राजा रागाने कापत होता. प्रल्हादाचे डोळ्यांनीच जणू तुकडे तुकडे करणार होता. दैत्यांना रक्तपात करण्याची साहजिक आवड असते. प्रल्हाद कसा किंचाळेल, कसा मरेल, रक्ताची चिळकांडी कशी वाहील याची असुरी उत्कंठा लागून दैत्य सभासद चमत्कारिक दृष्टीने प्रल्हादाकडे पाहत होते. पण त्रिशूळाचे सर्व घाव फुकट गेले. प्रल्हादाच्या शरीराला ओरखडा सुद्धा लागला नाही. राजा दचकला. घाव घालणाऱ्याचे त्रिशूळ थांबले. राक्षसी घेऱ्यात तो कमळासारखा बालक ध्यानस्थ बसला होता. त्याला विष्णूच्या शिवाय कशाचीच भान नव्हते. राजाने चंग बांधला. काही करून या पोराचा नाश करायचाच असे त्याने ठरवले. मत्त हत्तीला त्याच्यावर सोडले. हत्ती धावत आला. सोंडवर उचलून प्रचंड धूळ त्या लहानग्यावर धावून आले. सपाटाने त्याला सोंडेत उचलून पायाखाली आणले. पाय त्याच्या छातीवर ठेवला. आता हा चिरडणार. सर्वत्र शांतता. हत्तीच्या वजनाने प्रल्हाद चिरडला नाही. तसा सुखरूप मुखी हरे 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 नारायण असे नामस्मरण चालले होते. या ठिकाणी सप्तम स्कंदातला भाग 23वा प्रल्हाद चरित्र याच्यातला उर्वरित भाग आपण पुढच्या भागात बघूया.